महाराष्ट्र कामगार सेनेच्या वतीने श्रीराम प्रतिष्ठापना सोहळा संपन्न। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षप्रणीत महाराष्ट्र कामगार सेनेच्या वतीने श्रीराम प्रतिष्ठापना सोहळा उत्सव मोठ्या आनंदाने व जल्लोषाने विविध कार्यक्रमाद्वारे संपन्न झाला। अयोध्या येथील श्रीराम जन्मभूमीवर बांधण्यात आलेल्या श्रीराम मंदिरात प्रभू श्रीरामांची मूर्ती प्रतिष्ठापना सोहळ्यानिमित्त सोलापुरात उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षप्रणीत महाराष्ट्र कामगार सेनेच्या वतीने कामगार सेना कार्यालयात दुपारी 12:30 वाजता श्रीरामांची महाआरती कामगार सेना प्रदेश अध्यक्ष विष्णू कारंपुरी महाराज यांच्या शुभ हस्ते करण्यात आली। त्यानंतर उपस्थित सर्व राम भक्तांनी सियावर रामचंद्र की जय, पवनसुत हनुमान की जय, जय श्रीराम, शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांचा विजय असो अशा घोषणा देऊन जल्लोष केला। त्यानंतर उपस्थित सर्व राम भक्तांना महाप्रसाद वाटप करण्यात आले आणि श्रीराम अखंड नामस्मरण पुस्तकांचे 108 राम भक्तांना वाटप करण्यात आले। विष्णू कारंपुरी महाराज यांनी माध्यमांशी बोलताना म्हणाले की 1992 साली शिवसैनिकांनी बाबरी ढाचा पाडून श्रीराम मंदिराची पायाभरणी केली, त्याचे आज श्रीराम मंदिरात रूपांतर झाले आहे। अशा प्रकारे स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचे स्वप्न साकार झाले आहे। त्याचबरोबर शहर दक्षिण विधानसभा मतदारसंघाचे शहर प्रमुख शरणराज केंगनाळकर यांनी श्रीराम हे सकल मानवजातीचे आदर्श पुरुष व देव आहेत, परंतु भारतीय जनता पक्ष श्रीरामावर आपला हक्क सांगून राम मंदिराचे राजकारण करत आहेत। पण श्रीराम मंदिर निर्माण झाल्याचा सर्वात जास्त आनंद शिवसैनिकांना होत आहे आणि शिवसेना प्रमुखांचे स्वप्न साकार झाले आहे असेही म्हणाले। सदर कार्यक्रमास विष्णू कारंपुरी महाराज, शरणराज केंगनाळकर, प्रसाद जगताप, विठ्ठल कुराडकर, नितीन चिलका, युवराज केंगनाळकर, रेवण बुक्कानुरे, अनिरुद्ध दहिवडे, पप्पू शेख, कुणाल धोत्रे, विशाल जगताप, सिद्धार्थ गायकवाड, राजेंद्र अंकम, नितीन चिलका, शोभा कोला, रेखा अडकी, लक्ष्मीबाई इप्पा, नागमणी भंडारी, स्वाती शिंदे, प्रीती आडकी, श्रीनिवास बोगा, प्रथमेश आडकी, प्रेम आडकी, जर्गीस मुल्ला, अजय कारंपुरी, मुनीनाथ कारंपुरी, वकील नरेश येलूर यांच्यासह रामभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते। मर्यादा पुरुषोत्तम श्री राम यांचं अयोध्यामध्ये राम जन्मभूमीवर मंदिर वही बनाएंगे अशा प्रकारच्या घोषणेने संपूर्ण हिंदुस्थान या सोहळ्याचा आनंद घेत आहेत। त्याचप्रमाणे ज्या श्रीराम मंदिर सध्या होत आहे त्याचा पायाभरणा शिवसैनिकांनी शिवसेना प्रमुखांच्या आदेशानुसार केला आणि शिवसेना प्रमुखांचा स्वप्न साकार झाला की राम मंदिर राम जन्मभूमी अयोध्या येथे झालेला आहे। अशा मर्यादा पुरुषोत्तम रामाला आपण वंदन करूया। त्याचबरोबर आपल्या या देशामध्ये जे रामाच्या नावाने राजकारण सुरू आहे ते नायनाट करून रामराज्य व्हावं अशा रामाच्या चरणी आम्ही साकडं घालतो आणि त्याचबरोबर त्यांना सद्बुद्धी देवो आणि सर्व जनता सकल जनता जनार्दनांना
हिंदुस्थानचा संत जनता जनार्दनांना सुख शांती समृद्धी भरभराटी देवो अशा प्रकारची साकडं आम्हाला घालतो आणि महाराष्ट्र कामगार सेनेच्या वतीने आज या ठिकाणी आम्ही महाआरती आणि त्याचबरोबर आनंद सोहळा साजरा करण्यात आलेला आहे। या सोहळ्यामध्ये सामील झालेल्या सर्वांचं मी या ठिकाणी धन्यवाद देतो, आभार मानतो। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय श्रीराम। दान तमाम शिवसैनिकांचे हिंदू हृदय सम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांनी एक सिंहगर्जना केली होती। ज्यावेळेस हे भाजपचे सर्व लपून बसले होते त्यावेळेस बाळासाहेबांनी घोषणा केली की जर बाबरी मशीद आमच्या शिवसैनिकांनी पाडली तर ते अभिमानाची गोष्ट आहे। ह्या बाळासाहेबांच्या गर्जनेचं आणि बाळासाहेबांचं वचनपूर्ती आज झालेलं आहे। तमाम हिंदुआंचं स्वप्न होतं की श्रीरामाचं मंदिर स्थापन व्हायला पाहिजे। हे सुरुवातीला बाळासाहेबांनी दाखवलेलं मोठं स्वप्न आज सत्यात उतरत आहे। त्याबद्दल मी तमाम भारतीयांचे व ज्या हिंदुआंनी ह्या कारसेवा करून आपल्याला हे आज सुख दिलं त्या सर्वांच्या चरणी वंदन करून आजच्या ह्या शुभदिनी सर्वांना शुभेच्छा देतो आणि माझे 2 शब्द संपवतो। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय श्रीराम, जय श्रीराम। नवनवीन बातम्या पाहण्यासाठी SB न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा।